भाऊबीज 2025 भाऊबीज स्पेशल रांगोळी काढली. रांगोळी काढण्यात मी बिलकुलही प्रो नाहीये. जशी जमली तशी काढली. भाऊबीजचं गिफ्ट घ्यायला स्वतः बहीण गेली होती. ओवाळलं आणि खूप सारे फोटोज काढले. आज सूर्य कुठून उगवला होता काय माहिती, कारण हे लोक स्वतःहून चॉकलेट्स देत होते. मी तर या बंदूकच्या टिकल्यांना पण घाबरते, सो फक्त फोडताना बघितले. फराळ खाल्ला. खरं तर फराळच्या नावाखाली फक्त चकली खाल्ली. सगळं सेलिब्रेट झाल्यावर एकमेकांपासून लांब जाणार म्हणून हे दोघे रडत होते. ब्रो, लहानपण किती भारी असतं. यावर्षी भाऊबीजचं गिफ्ट बहिणीला नाही तर भावाला मिळालंय. फडके रोडला जायचं ठरवलं आणि लिटरली यांनी 1 तास लावलाय घरातून बाहेर निघायला. या ब्रिजवरून गेलो. डोंबलीत राहून सुद्धा मला या ब्रिजचं नाव नाही माहिती, पण फडके रोडला जाऊन आमचाच पोपट झाला. ब्रो, इथे फोटोज काढायला स्पॉट्स तर चांगले आहेत, बट लाइटिंग बंद करून टाकली यार. एवढा लांब गेलोय तर काही फोटोज क्लिक केले. फिरून झालं आणि खूप भूक लागली होती, सो पेटपूजा करायला वृंदावनमध्ये गेलो. व्हेज बिर्याणी आणि पावभाजी ऑर्डर केली. बिर्याणी वॉज टू गुड, पण मला त्याचं रायता कोशिंबीर खूप जास्त आवडली. पेटपूजा केली. रात्री 1 वाजता घरी जाऊन कपडे चेंज केले, परत आली. हे 2 महापुरुष आमच्यासोबत आले नव्हते, सो मॅगी बनवत होते. एक बनवत होता प्लेन मॅगी आणि एकाने बनवली भुर्जी मॅगी. दिवाळी झाल्यावर करूया हे बोलून जे कामं पुढे ढकलले होते ना, ते करायची आता वेळ आली आहे. सायनिंग ऑफ फॉर टुडे. बाय.